धाराशिवमध्ये शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपावरून वाद, झेडपी उमेदवारांची तिकीटं राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप। राजन साळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर साळवींनी आरोप फेटाळले। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ डेपोची पाहणी दरम्यान बस स्थानकावर सापडल्या दारूच्या बाटल्या, मंत्री सरनाईक अधिकाऱ्यांवर संतापले। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष, नांदेडमध्ये शीख धर्मीयांकडून हिंददी चादरचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। मुमरा की क्या बात कर रहे हैं? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, इम्तियाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान। मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, माफीनामा दिलेला नाही, माफीनाम्याची बातमी सहर शेखने फेटाळली। इंदापुरात आजी माजी मंत्री यांचा झिंगाट गाण्यावर डान्स, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा एकत्र डान्स। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या, पोलिसांकडून आरोपी ओमकार शिंदेला अटक। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक, महिन्याभरात कांद्याच्या दरात 2 ते 2.5 हजार रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी, उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी, गावामध्ये 4 ते 5 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा, भाविकांना दर्शनासाठी लागतोय 8 ते 9 तासांचा वेळ। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, 20-20 मिनिटांचा ब्लॉक घेऊन कोंडी फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न। धाराशिवमधील शिवसेनेतील उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। राजन साळवी यांनी धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवारांची तिकीट भाजप आमदार राणा पाटील यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे। संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे पदाधिकारी अविनाश खापे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे। दरम्यान यामध्ये तिकीट भाजप आमदाराकडे दिल्याची राजन साळवींनी कबुली दिलेली आहे, त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात आम्ही अविनाश खापे यांना विचारल्यावर त्यांनी कबुली दिली। हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिकून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली, राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढुकीला, आणि कळममध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। तुमचा एक संवादाची क्लिप सोशल मीडियावर, समाज माध्यमावर व्हायरल झालेली आहे, काय नेमकी त्या क्लिप मागची वस्तुस्थिती आहे? मुळात ती क्लिप आणखी मी बघायला नाही, आता आमचा संवाद सतत होतोय, आता आमदार खासदारांच्या क्लिप पण व्हायरल होत आहेत, नेमकं आता काय व्हायरल झालेली बघितल्याशिवाय मला समजणार नाही। नाही, तुमचा आवाज आम्ही जो बघितलं ते सगळी वस्तुस्थिती त्याच्यात दिसते। मला
क्लिप कुणाची काय हा बरं, तो नंतर- क्लिपच्या विषयापेक्षा विषय काय मला सांगा, मी त्याच्यावर बोलतो. विषय फक्त असा आहे की तिकीट वाटपामध्ये तुमचा स्पष्टपणे जो आरोप आहे की तुमचे शिवसेनेचे तिकीट जे आहे ते आमदार राणा जगजितसिंह पाटील किंवा त्यांच्या मल्हार पुत्र यांच्या पुत्राकडे तिकीट दिली आणि त्यांच्या हस्ते तिकिटाचं वाटप झालंय. काय वस्तुस्थिती नेमकी? जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगतो. मागची गेलेली विधानसभा कळंब धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ती शिवसेनेला देण्यात आली. असा काय चमत्कार झाला की ह्या वर्ष 6 महिन्यामध्ये असा काय चमत्कार झाला की तो पूर्णपणे गड शिवसेनेचा ढासळा आणि पूर्णपणे बीजेपीच्या हातात गेला. आता बीजेपी बोलत असताना मी बीजेपीवर टीका करत नाही, कारण बीजेपीच्या नेतृत्वाकडून जिल्ह्यामध्ये एक अधिकारशाही चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. माननीय आमचे संपर्क प्रमुख म्हणून राजन साळवे आमच्यासोबत दिवसभर फिरले. आम्ही कळंब धाराशिवच्या मतदारसंघाविषयी इथं खमक्या नेता कोणी नसल्यामुळे आम्ही सावंत साहेबांकडे त्यांना घेऊन गेलो. सावंत साहेबांनी सांगितलं की ही पूर्णपणे एबी फॉर्मची जी जबाबदारी आहे ती शिवसैनिकांच्या हातात द्या, शिवसेनेच्या हातात द्या, कुठल्याही सर्वसामान्य शिवसेनेच्या हातात द्या. परंतु त्यांनी दिवसभर आमच्यासोबत बैठका झाल्या. कळंब धाराशिवमध्ये बैठक झाली. नंतर आमची वाशीला तानाजी सावंत साहेबांसोबत बैठक झाली. तानाजी सावंत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की हा शिवसेनेचा गड आहे. राजन साळवी स्वतः आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. राजनजी, या ऑडिओ क्लिपवरनं आणि त्यानंतर आम्हीही त्याच्याशी प्रत्यक्ष बोललो, त्यामुळे एक वेगळंच वळण मिळाले या सगळ्या प्रकरणाला. तुमची पहिली प्रतिक्रिया? कोणाशी बोललात? हॅलो, जे आता दूरध्वनीवरून तुमच्याशी जे बोलले हा तेच आता आमच्याबरोबर होते, अविनाश खापे. हा तर ते असं म्हणतायत की आम्हाला याचं वाईट वाटलं की ती तिकीट भाजपच्या नेत्याकडे नेऊन दिली गेली. एबी फॉर्म चुकीची माहिती दिलेली आहे. शिवसेना भाजपाची युती ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वरिष्ठ पातळीवर झालेली आहे आणि त्याकरता शिवसेना भाजपा युतीचे दोन्हीकडचे पदाधिकारी एकत्र बसून त्या संबंधितचे जागा कुठच्या भाजपला कुठच्या सेनेला असा निर्णय बसून झालेला आहे आणि त्या संबंधीचे एबी फॉर्म हे आम्हीच आमच्या उमेदवारांना दिलेले आहेत. आम्ही कुठचे एबी फॉर्म राणा पाटील असतील किंवा अन्य कोणाला दिलेले नाहीत. आम्ही आमच्या उमेदवारांना आमचे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. नाही, आपण असं म्हणालात सुद्धा की ती तिकीट राणा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत म्हणून, असं म्हणणं आहे. ऐका 2 मिनिटं. ऑडिओ क्लिप मी ऐकली आणि मी स्वतः बोललेला, तर कुठेही मी राणा पाटील त्यांच्याकडे कोणाकडे दिले नाही. स्वतः आम्हीच आमचे निर्णय घेतलेले आहेत. असं ऑडिओ क्लिप मी स्वतः ऐकली. ऑडिओ क्लिप मध्ये कुठेही आम्ही नाही, म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की असं काहीही झालेलं नाही की आपण एबी फॉर्म घेतलेत, म्हणजे शिवसेनेचे एबी फॉर्म आणि ते आमदारांना भाजपच्या राणा पाटील यांना दिलेत, असं झालेलंच नाहीये. नाही, आधी ऐका. शिवसेना भाजपा युतीचे दोन्हीकडचे पदाधिकारी एकत्र बसून शिवसेनेला कुठच्या जागा, भाजपला कुठच्या जागा अशा तऱ्हेची चर्चा झाली आणि जे शिवसेनेचे आमचे उमेदवार जे आहेत, धाराशिवला असेल, कळंबला असेल किंवा उमरग्याला असेल, लोहाराला असेल किंवा भूमपरंडा वाशीला असेल, त्या ठिकाणी आम्ही आमच्या उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म आमचे दिलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे एबी फॉर्म दिलेचा प्रश्नच निर्माण होत नाही. चुकीची कारण धाराशिव मध्ये जागांसंदर्भात आपली आणि भाजपची बैठक व्हावी, चर्चा व्हावी, कुठले कुणाला जागा व्हाव्यात हे तर साहजिक आहे, कारण आपण एकत्र निवडणुकीला सामोरं जात आहे. पण आपल्या उमेदवारांचा एबी फॉर्म सुद्धा भाजप वाटतंय किंवा भाजपनं वाटतंय. नाही, मी तुमच्या माध्यमातून आम जनतेला आणि शिवसैनिकांना सांगू इच्छितो की एबी फॉर्म हे आमच्याकडे होते आणि आमचे जे उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म आम्हीच दिलेले. आम्ही भाजपच्या कुठच्याही पदाधिकाऱ्यांकडे, आमदारांकडे एबी फॉर्म दिलेले नाही. चुकीची माहिती जाते म्हणून तुमच्या माध्यमातून मी आम शिवसैनिक जनतेला सांगतो की आमचे जे उमेदवार होते शिवसेनेचे त्यांना आम्हीच एबी फॉर्म दिलेले आहेत. बर. एक शेवटचा प्रश्न, फक्त मला क्षमा करा, एक शेवटचा प्रश्न विचारू द्या की जे खापे असं म्हणालेत की पहिले धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आता तो पूर्णपणे भाजपकडे गेलेला आहे आणि याला जबाबदार कोण आहे, त्यांचा अंगुली निर्देश कोणाकडे होत आहे बोलताना? नाही, प्रश्न असा आहे की या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यानुसार हे वाटप झालेलं आहे आणि ते वाटप माझ्याबरोबर शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले होते, तिथले विधानसभा ज्यांनी लढवली होती ते आमच्या बरोबर होते त्या ठिकाणी. असं एकत्रपणे आम्ही हा निर्णय केलेला आहे. कुठचंही चुकीचं झालं नाही आहे हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. बर, धन्यवाद राजनजी, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. राजन साळवी स्वतः आपल्यासोबत होते. काहीही चूक आम्ही धाराशिवमध्ये केलेली नाही. आमच्या उमेदवारांचे एबी फॉर्म्स आम्हीच वाटलेले आहेत, आम्ही ते काही नेऊन दिलेले नाहीत राणा पाटील यांच्याकडे, असं ते म्हणालेत. आता प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती पण आपण बघूयात.
ह्या पेरलेल्या असतात आणि त्या पेरलेल्या बातम्या जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या असतात. खरं तर तिकडे धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आणि जागा वाटपामध्ये एखाद दुसऱ्या जागेची अदलाबदल ही होत राहते. आणि आमच्या वाट्याला ज्या 10 जिल्हा परिषदेच्या जागा आल्या होत्या आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या 24 जागा ह्या आमच्या वाट्याला आल्यात. आमचे नेते त्या भूम परांडेचे आणि आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या वाट्याला 13 जागा आल्या होत्या आणि 26 जागा ह्या पंचायत समितीच्या होत्या. ते सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाटलेत. आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेलं. त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की राजन साळवींवर केलेले जे आरोप आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत आणि स्वतः राजन साळवी सुद्धा न्यूज 18 मराठीशी आत्ताच दूरध्वनीवरून बोलले आणि त्यांनी आरोप फेटाळलेत. पुढे जाऊया.